नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की आपण बघा अगोदर सायन्स आणि पॉलिटी तसेच इंग्लिश व्होकॅब्युलरीच्या पीडीएफ विकत होतो, बरोबर आहे. पीडीएफ मात्र त्याला तुमचा प्रचंड मला प्रतिसाद मिळालेला आहे. मग तुमच्यापैकीच काहींची डिमांड होती की सर तुमचा कंटेंट जर एवढा भारी असेल तर तुम्ही व्हिडिओ कोर्स का लॉन्च करत नाही. व्हिडिओ कोर्स तुमचे आम्हाला पाहिजे आहेत, म्हणून आपण काय केलेलं आहे, आता व्हिडिओ कोर्स लॉन्च केलेला आहे. आणि हा जो बघा एक ऑलरेडी मानवी रोगाचा सायन्सचा आपला कोर्स पडलेला आहे ॲपवर, तसेच पूर्ण क्वालिटीचा पण पडलेला आहे. आणि सायन्सचा कोर्सची प्राइस फक्त आपण 11 रुपये ठेवलेली आहे, ज्यामध्ये संपूर्ण मानवी रोग आपण कव्हर केलेले आहेत. तसेच आता यामध्ये आपण या कोर्समध्ये आपण वनस्पती रोग पाहणार आहोत, त्याची पण प्राइस 11 रुपये, फक्त 11 रुपये. आणि हा कोर्स घेण्यासाठी तुम्हाला ॲप गुगल प्ले स्टोअरवर जाऊन बालाजी ट्रिक्स अकॅडमी, काय बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे ॲप इन्स्टॉल करायचे आहे. तसेच हे याच नावाने आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे, ते जॉईन जर केलं तर तुम्हाला तिथे डेमो व्हिडिओ पाहायला मिळेल. तसेच त्यावर पण तुम्हाला ॲपची लिंक मिळून जाईल. तसेच इतर काही अडचण येत असेल तर हा कॉन्टॅक्ट नंबर आहे 84 21 90 83 84, या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. ओके. आता आता यामध्ये कसं असणार आहे तुम्हाला सांगतो. तर बघा, हा जो आपला सायन्सचा कोर्स आहे, यामध्ये आपण वेगवेगळे कोर्स बनवणार आहोत. जसं प्राणीशास्त्राचा वेगळा, त्यानंतर वनस्पतीशास्त्र वेगळं, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण, मानवी रोग, वनस्पती रोग, त्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री असे छोटे-छोटे कोर्स बनवणार आहेत. का? कारण तुम्हालाही असं म्हणजे एकदाच एकच कोर्स आपण बनवला आणि त्याची प्राइस ₹1000 ठेवली, तर आणि तो जर तुम्ही घेतला आणि तुम्हाला जर नाही आवडला माझा कंटेंट, तर तुमचे ₹1000 जाऊ नये किंवा तुम्हाला पश्चाताप होऊ नये. म्हणून आपण छोटे-छोटे फक्त ₹11 पासून कोर्सची आपली सुरुवात होणार आहे. छोटे-छोटे कोर्स आपण त्यासाठी बनवत आहोत. तर बघा, इथे आता आपण वनस्पती रोग पाहणार आहोत. आता वनस्पती रोगाचे कसं पाहणार आहोत, तर ते संपूर्ण डिटेल त्याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं, तो कोणत्या त्या वनस्पतीवर जो काही आजार असतो, तो सूक्ष्मजीव, त्याचे बघा एवढे खतरनाक नाव असतात ना, हे इरिसिन, ग्रामिनी, टिटिसिन, हेन तेन, तर ते कसे ट्रिक्सनुसार लक्षात ठेवायचं ते पाहणार आहोत. तसेच त्यावर आलेले पीओक्यू जिथले तिथेच आपण पाहणार आहोत. आता हा डेमो व्हिडिओ तुम्ही पहा. तर बघा, ही मी कोर्सबद्दल डिटेल माहिती सांगितली. आता आता मी तुम्हाला त्या कोर्समध्ये नेमकं काय असणार आहे त्याबद्दल थोडासा डेमो इथे दाखवतो. ओके. तर बघा, वनस्पती रोग. कारण बघा, वनस्पती रोग, प्राणी आणि मानवी रोगावर सायन्सला 15 पैकी 3 ते 4 प्रश्न हे वनस्पती रोग आणि मानवी रोगावरच असतात. त्यामुळे याला दुर्लक्ष करून चालत नाही. तर बघा, वनस्पती रोग यामध्ये आपण गव्हापासून सुरू करू. गव्हालाच व्हीट म्हणतात, म्हणजे गव्हावर पडणारे रोग पाहू. तर गहू त्यालाच व्हीट म्हणतात. तर याचा पहिला रोग आहे पावडरी मिल्ड्यू ऑफ व्हीट. हा व्हिडिओ थोडासा फास्ट होईल. कोर्समध्ये मी एकदम सविस्तर सांगितलंय, हा थोडा फास्ट होईल कारण हा डेमो व्हिडिओ आहे, मला याच्यात जाहिरात करायची आहे. त्यामुळे थोडा फास्ट झाला तरी तुम्ही स्पीड कमी करून पाहू शकता. तर बघा, पावडरी मिल्ड्यू ऑफ व्हीट याचा जो सूक्ष्मजीव आहे, ज्या सूक्ष्मजीवामुळे हा होतो, जो काय कारक जीव आहे, त्याचं नाव आहे इरिसिफ ग्रामिनीज ट्रिटिसी. काय आहे? इरिसिफ ग्रामिनीज ट्रिटिसी हे त्या कारक जीवाचं नाव आहे. आणि यामुळे गव्हावर पावडरी मिल्ड्यू ऑफ व्हीट या नावाचा रोग पडतो. मग आता हे नाव कसं लक्षात ठेवायचं, तर त्याची ट्रिक्स बघा. तर ट्रिक्स अशी आहे की हे बघा, ट्रिक्स अशी आहे की त्रिपुरा ग्रामीण भागातील लोक किंवा आदिवासी, त्रिपुरा या राज्याच्या ग्रामीण भागातील आदिवासी पावडर समजून गव्हाचे पीठ तोंडाला लावतात. बघा, त्रिपुरा या त्रिपुराच्या ग्रामीण भागातील आदिवासी लोक गव्हाचं पीठ पावडर समजून गव्हाचं काय करतात, गव्हाचं पीठच तोंडाला लावतात. मग अशी ट्रिक्स का केली, तर बघा, अशी ट्रिक्स यासाठी केली की इथे तुम्हाला हे बघा, पावडर पावडर का म्हटलं, कारण रोगाचं नाव आहे पावडरी. हे बघा, रोगाचं नाव आहे पावडरी. पावडरी म्हणजे हे पावडर. त्यानंतर त्रिपुराच्या ग्रामीण, कारण ट्रिटिसी नाव दिसतं इथं तुम्हाला, ट्रिटिसी. बघा, गव्हाच्या प्रत्येक रोगामध्ये ट्रिटिसी हा शब्द कॉमन आहे. मग ट्रिटिसी दिसलं की तो रोग गव्हावर पडतो, एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. ट्रिटिसी ट्रिटिसी म्हणजे त्रिपुरा असं म्हणू. आणि त्रिपुराचे ग्रामीण भाग, आता कारण हे ग्रामिनीज असं नाव आहे याच्यामध्ये, ग्रामिनीज म्हणजे ग्रामीण ग्रामीण भागातील लोक पावडर समजून म्हणजे हे पावडरी. तर अशा प्रकारे हे आपण लक्षात ठेवू शकतो, हा रोग कशामुळे होतो. ओके. त्यानंतर पुढचं बघा, पुढचा गव्हाचा रोग आहे, त्याचं नाव आहे लूज स्मूट ऑफ व्हीट. लूज स्मूट ऑफ व्हीट. आणि याचा जो कारक जीव आहे तो आहे उस्टिला गोनुडा ट्रिटिसी. बघा, परत ट्रिटिसी आलंच, ट्रिटिसी परत आलंच, म्हणजे जिथं ट्रिटिसी दिसल तो रोग गव्हावर पडतो. बस एवढंच लक्षात ठेवा.
मग आता याला ट्रिक्स नुसार कसं लक्षात ठेवायचं बघा. तर याची ट्रिक्स बघा. आता लूज स्मूथ ऑफ तर याची ट्रिक्स अशी बघा की लूज मोशन होते उष्टी चपाती जर खाल्ली तर. चपाती म्हणजे गहू. एखाद्याची उष्टी चपाती खाल्ली तर लूज मोशन होते. लूज मोशन का? कारण रोगाचं नाव आहे लूज स्मूथ. हे बघा लूज स्मूथ. लूज मोशन होते उष्टी, कारण हे बघा उष्टी, कारण कारक जीवामध्ये उष्टी नाव सुरुवातीला तुम्हाला उष्टीला गोंडोडा. हे बघा उष्टी. मग उष्टी चपाती खाल्ली की लूज मोशन होते म्हणजे संडास लागते, असं लक्षात ठेवा याला. त्यानंतर पुढचा रोग आहे बघा रस्ट ऑफ फीट, म्हणजे तांबेरा म्हणतात याला. गव्हावर तांबेरा नावाचा रोग पडतो, त्याला म्हणतात रस्ट ऑफ फीट. आणि हा जो पडतो त्याचा कारक जो आहे पुर्शिनिया ट्रिटिसी. बघा परत ट्रिटिसी आलंच. पुर्शिनिया ट्रिटिसी या कारक जीवामुळे पडतो. मग याला ट्रिक्स नुसार कसं लक्षात ठेवणार याची ट्रिक्स बघा. तर रुस्तम हा कच्चून पुऱ्या आणि चपात्या खातो आणि नंतर लगेच तांब्या घेऊन पुरपूर टॉयलेटला जातो. पुरपूर करत टॉयलेटला जातो. का? कारण तो कच्चून पुऱ्या खातो, चपात्या खातो. मग त्याला जास्त पुऱ्या खाल्ल्यामुळे ते सहन होत नाही. पुऱ्या तिखट वरण असं कचून खातो आणि चुरून हाणतो. कोण? रुस्तम. रुस्तम काय म्हटलं? कारण रुस्त रोगाचं नाव आहे रुस्ट ऑफ पुरपुरिया, रुस्ट ऑफ हिट. आणि हा पुर्शिनिया ट्रिटिसी मुळे होतो. त्याला तांबेरा म्हणतात. म्हणजे तांब्या घेऊन जातो. बघा गावाकडे आपण तांब्या घेऊन जात असतो टॉयलेटला. तांबेरा म्हणजे तांब्या घेऊन जातो आणि पुरपूर करत जातो. पुरपूर करत जातो आणि पुरपूर करून येतो, म्हणजे टॉयलेटला तो जातो. कारण पुर्शिनिया ट्रिटिसी हे कारक जीवाचं नाव आहे. बघा इथं मी संपूर्ण कोर्स बद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर हे झालं रोग. आता यावर आलेले आणखी एक आहे, नंतर त्यावर आलेले प्रश्न पाहू आता आपण. हे बघा त्यानंतर पुढचा आहे टुंडू डिसीज ऑफ हिट. टुंडू डिसीज ऑफ हिट. टुंडू डिसीज ऑफ हिट हा पडतो कोरिबॅक्टेरियम ट्रिटिसी. बघा परत ट्रिटिसी आलंच. आणि अँगोनिया ट्रिटिसी या परजीवामुळे. आता हा सूक्ष्मजीव आहे आणि अँगोनिया ट्रिटिसी हा परजीवी आहे. तर या दोन्हीमुळे पण हा रोग पडतो. बघा मग टुंडू म्हणजे टू म्हणा. टुंडू म्हणजे टू म्हणजे दोन. टुंडू म्हणजे टू म्हणजे दोन. म्हणजे हा रोग पडण्यासाठी हे दोन कारणीभूत. एक सूक्ष्मजीव पण आहे, हा सूक्ष्मजीव, आणि हा परजीवी, हे दोन कारणीभूत आहेत. म्हणून हे असं लक्षात ठेवा. आणि वरील चारही रोगामध्ये ट्रिटिसी हा शब्द कॉमन आहे. मग जिथं ट्रिटिसी दिसेल तिथं तो गव्हावर पडतो, एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे बघा. पुढे काय? ब्लॅक चाप ऑफ हीट. ब्लॅक चाप ऑफ हीट हा पडतो झॅन्थोमोनास कॉम्पेस्ट्री. झॅन्थोमोनास कॉम्पेस्ट्रीमुळे ब्लॅक चाप ऑफ हीट हा रोग पडतो. तर याची जी ट्रिक आहे ती आहे ब्लॅक डाग पाडले चपातीला, म्हणजेच चपाती करपवली म्हणून मोनाला तिच्या नवऱ्याने झापले, अशी ट्रिक आहे. का? कारण तिने चपातीला ब्लॅक डाग पाडले होते म्हणून मोनाला झापले तिच्या नवऱ्याने. झापले म्हणजे झॅन्थोमोनास. बघा ब्लॅक डाग बघा, ब्लॅक डाग चपातीला पाडणे म्हणजे चपाती करपवणे. तर अशा प्रकारे ते लक्ष ठेवू शकतो. त्यानंतर त्यावर आलेले प्रश्न बघा. कोणता कारक जीव गव्हावरील तांबेरा रोगास कारणीभूत आहे? बघा आपली ट्रिक काय होती? रुस्तमने कच्चून काय केलं? चपात्या खाल्ल्या, पुऱ्या खाल्ल्या आणि तांब्या घेऊन पुरपूर करायला गेला टॉयलेटला. मग पुरपूर या नाव कुठे दिसतं तुम्हाला? तर हे बघा इथे हे दिसते पुर्शिनिया आणि ट्रिटिसी. इथं पण दिसतंय पण पुढे ट्रिटिसी नाही म्हणून हा येणार नाही. बाकी सगळे कटले म्हणून आपलं योग्य आन्सर आहे ए, पुरपुरिया हे पुर्शिनिया. त्यानंतर पुढे बघा अँग्युनिया ट्रिटिसी. हे बघा ट्रिटिसी हा रोग रिकामी जागा वनस्पतीवर आढळणारा आहे. बघा मग ट्रिटिसी म्हणलं की गहू हाणायचं, गहू म्हणून हे काय? गहू. ओके. त्यानंतर पुढे बघा. आता गव्हावरचे झाले. त्यानंतर बाजऱ्यावरचे दाखवतो. बाजऱ्यावर पडणाऱ्या रोगाचं नाव काय? तर पहिला आहे आर्गॉट ऑफ बाजरा. आणि हा कशामुळे पडतो? तर हा पडतो क्लॅव्हिसेप मायक्रोसेफाला. क्लॅव्हिसेप मायक्रोसेफाला या सूक्ष्मजीवामुळे किंवा कारक जीवामुळे बाजऱ्यावर आर्गॉट ऑफ बाजरा नावाचा रोग पडतो. मग याला ट्रिक्स नुसार कसं लक्ष ठेवलेलं आपण? तर याची ट्रिक्स आहे माझा मित्र क्लास 1 IPS झाला म्हणून त्याने ग्वाटचे मटण आणि बाजरीच्या भाकरीची पार्टी दिली. बघा क्लास 1 का म्हटलं? कारण क्लॅव्हिसेप मध्ये तुम्हाला CAL दिसतं, मग त्याला क्लास 1 असं म्हणू. आणि IPS पण शब्द दिसतोय बघा, IPS ह्या नावामध्ये IPS दिसतो. म्हणून माझा मित्र क्लास 1 IPS झाला म्हणून त्याने आम्हाला ग्वाटचे मटण का म्हटलं? कारण आर्गॉट रोगाचं नाव आहे आर्गॉट, त्यामध्ये ग्वाट हा शब्द दिसतो तुम्हाला. ग्वाटचे मटण आणि बाजरीच्या भाकरी, कारण आर्गॉट ऑफ बाजरा, कारण हा बाजरा या पिकावर हा रोग पडतो. म्हणून असं लक्षात ठेवा त्याला. त्यानंतर पुढचं बघा ग्रीन इयर ऑफ बाजरा, स्क्लेरोस्पोरा ग्रॅमिकोला, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे स्मूथ ऑफ बाजरा, टॅलिस्पोरियम
पेनिसिलारिया, टॅलिस्पोरियम पेनिसिलारिया यामुळे पडतो. तर याला कसं ट्रिक्सनुसार लक्ष ठेवणार, याची ट्रिक बघा. बाजऱ्याच्या झाडापासून बनवलेली पेन्सिल अगदी स्मूथ चालते. बघा, पेन्सिल ही झाडांपासूनच बनवली जाते, बरोबर आहे. पण आपण म्हणू की बाजऱ्याच्या झाडापासून बनवलेली पेन्सिल ही काय चालते, अगदी स्मूथ चालते. कारण पेनिसिलारियामध्ये हे पेन्सिल तुम्हाला नाव दिसते. स्मूथ चालते म्हणजे हे स्मूथ ऑफ बाजरा. ओके. त्यानंतर बघा त्यावर आलेला प्रश्न. प्रश्न बघा, प्रश्न अयोग्य जोडी ओळखा, गट क मुख्य. कारण आपण काय केलेलं आहे, प्रश्न जिथले तिथेच घेतलेले आहेत. प्रश्न पाहण्यासाठी तुम्हाला दुसरीकडे जायची गरज पडत नाही. आता प्रश्न काय, अयोग्य जोडी ओळखा. वनस्पती रोग दिलेत इकडे आणि ते कशामुळे पडतात, कारक जीव इकडे दिलेले आहे. तर सिट्रस कॅन्कर, झॅन्थोमोना सिट्री हे बरोबर आहे, हे आपण समोर पाहणार आहोत. त्यानंतर रस्ट ऑफ हीट, पुर्सिनिया ट्रिटिस हे आताच पाहिलं आपण, पुरपूर करायला जातो रुस्तम तांबे घेऊन, याला तांबेरा म्हणतात, हे पण बरोबर आहे. अर्गॉट ऑफ बाजरा, सर्कोस्पोरा पर्सोनाटा, हे चुकलं ना, कारण अर्गॉट ऑफ बाजरा इथं काय पाहिजे होतं, क्लॅव्हिशेप मायक्रोशेप आला, त्यामुळे इथं सी ही जोडी चुकीची, पुढे पाहायचीच गरज नाही. त्यानंतर पुढे बघा, आता पुढे काय आहे, तर इथं बघा टिक्का डिसीज ऑफ ग्राउंडनट काय दिलं आहे, टिक्का डिसीज ऑफ ग्राउंडनट. टिक्का डिसीज ऑफ ग्राउंडनट यावर भरपूर प्रश्न आले. भुईमुगावर पडणारा टिक्का ग्राउंडनट म्हणजे भुईमुग, यावर भरपूर प्रश्न आले. हे एकदम लक्षपूर्वक आहे का, त्याची एकदम डिटेल आपण कार्यक्रम केलेला आहे. तसे त्यावर आलेले संपूर्ण प्रश्न आपण पाहिलेले आहेत, पाहू. ओके, बघा आता टिक्का डिसीज ऑफ ग्राउंडनट म्हणजेच भुईमुग हा कशामुळे पडतो, तर याचा जो कारक जीव आहे तो आहे सर्कोस्पोरा पर्सोनाटा. त्याचं नाव काय आहे बघा, सर्कोस्पोरा पर्सोनाटा. मग याला ट्रिक्सनुसार कसं लक्ष ठेवायचं बघा, तर ट्रिक्स अशी आहे की टिंक्या नावाच्या पोराची सोनाटा घड्याळ ग्राउंडवर खेळताना हरवली, म्हणून त्याच्या बापाने त्याला टिक्राने बडवले, टिक्राने मारले. टिक्कूर म्हणजे काठी, काठीने मारली. बघा गावाकडे म्हणतात बघा, जर जास्त मस्ती केलीस तर टिक्रानं मारल तुला. म्हणून टिंक्या नावाच्या पोराची, असं टिंक्याच का म्हटलं, कारण रोगाचं नाव आहे टिक्का. टिक्का म्हणजे टिंक्या म्हणू आपण त्याला, आणि पोराची म्हणजे सर्कोस्पोरा, पोरा सर्कोस्पोरा हे नाव दिसतं इथं, म्हणून याला पोरा म्हणू, टिंक्या नावाच्या पोराची. आणि पर्सोनाटा मध्ये तुम्हाला शेवटी सोनाटा हे नाव दिसतं बघा, सोनाटा, म्हणून सोनाटा घड्याळ, टिंक्या नावाच्या पोराची सोनाटा घड्याळ ग्राउंडवर खेळताना हरवली. असं का म्हटलं, कारण टिक्का डिसीज ऑफ ग्राउंडनट, रोगाचं नाव आहे टिक्का डिसीज ऑफ ग्राउंडनट. ग्राउंडनट म्हणजे ग्राउंडवर खेळताना हरवली, म्हणून बापाने त्याला टिक्राने मारली. टिक्राने मारले म्हणजे इथं पण टिक्का हा शब्द तुम्हाला दिसतो, टिक्का. ओके, टिक्का हा शब्द दिसतो टिक्रामध्ये पण. ओके, तर अशा प्रकारे टिक्का डिसीज ऑफ ग्राउंडनट हे कसं लक्षात ठेवायचं ते पाहिलं, त्याचा कारक जीवाचं नाव कसं लक्षात ठेवायचं ते पण पाहिलं. आता त्यावर आलेले प्रश्न पाहू, एकदम करेक्ट कार्यक्रम होऊन जाईल. मग बघा प्रश्न काय, भुईमुगावर टिक्का रोग कोणत्या कारक जीवामुळे होतो, गट क 2025 ला, नुकतीच आपली 4 जानेवारी 2024 ला झाली ती. तर बघा मग टिंक्या कुठं दिसतंय, परत पोरग कुठं दिसतंय, सोनाटा कुठं दिसतंय हे पाहायचं आपल्याला. तर बघा इथं इथं दिसतंय पोरग, हे बघा सर्कोस्पोरा आणि सोनाटा दिसते तुम्हाला, हे बघा पर्सोनाटा. तर हे त्याचा आन्सर आहे बी. त्यानंतर पुढे बघा, भुईमुगावर टिक्का रोग कोणामुळे पडतो, भुईमुगावरील टिक्का रोग कोणामुळे पडतो, गट क 2024. बघा सलग गट क 2024 ला बी आला, परत गट क 25 ला बी आला, पण इथं सिंगल नाव दिलं त्यांनी फक्त. बघा फक्त काय दिले, सर्कोस्पोरा, पोरा नाव दिले फक्त सर्कोस्पोरा, पुढे पर्सोनाटा नाव दिलेलं नाही. त्यामुळे तरी पण आपण त्याचं एकदम करेक्ट कार्यक्रम केलेला आहे. त्यानंतर बघा पुढे, टिक्का डिसीज हा रोग कोणत्या पिकावर पडतो, इथं असं विचारलं, म्हणजे कसे पण फिरून विचारू द्या, हा भुईमुगावर पडतो. त्यानंतर बघा रेड रूट ऑफ शुगर केन, आता हे पुढे पाहू आपण, अगोदर शुगर केनची आपण माहिती पाहू, नंतर ते पाहू. शुगर केन, हा शुगर केन बघा, रेड रूट ऑफ शुगर केन हा रोग, आता शुगर केनवर कोणता रोग पडतो, तो रेड रूट ऑफ शुगर केन नावाचा रोग पडतो. आणि तो ज्या कारक जीवामुळे पडतो त्याचं नाव आहे कलेक्टोरिचम फाल्केटम. त्या कारक जीवाचं नाव काय, कलेक्टोरिचम फाल्केटम. या कारक जीवामुळे ऊसावर रेड रूट ऑफ शुगर केन नावाचा रोग पडतो. त्याची ट्रिक्स बघा, त्याची ट्रिक्स अशी आहे की ऊस तोडणाऱ्याचा मुलगा कलेक्टर झाला आणि रेड दिव्याची गाडी घेऊन आला, म्हणून त्याच्या बापाने सर्व गावाला शुगर वाटली. बघा ट्रिक काय, ऊस तोडणाऱ्याचा मुलगा कलेक्टर झाला का म्हणलं, कारण तुम्हाला कलेक्टरिझम फाल्केटम मध्ये सुरुवातीला अगदी कलेक्टर नाव दिसतंय बघा, कलेक्टर, म्हणून तो कलेक्टर होऊन
रेड दिवेची गाडी घेऊन आला असं का म्हटलं, कारण रोगाचं नाव आहे रेड रूट. रेड रूट ऑफ शुगर केन हे रोगाचं नाव आहे. आणि म्हणून बापाने सर्व गाव, बाप एवढा खुश झाला की बापाने सर्व गावाला शुगर वाटली, म्हणजे शुगर केन म्हणजे ऊसावर पडणारा रोग आहे हा, ऊस. शुगर केन म्हणजे ऊस. मग लगेच त्यावर आलेला प्रश्न बघा. प्रश्न हा, हे बघा, अयोग्य जोडी ओळखा. ही योग्य पाहिली आपण, ही योग्य, ही अयोग्य, बाकी ही दे बघा. रेड रूट ऑफ शुगर केन, कलेक्टोरिझम फाल्केटम, म्हणजे ही डी पण जोडी बरोबर आहे. पण ही एक्झाम ज्यावेळेस मी दिली त्यावेळेस मी हीच डीच जोडी चुकीची करून आलो होतो, कारण त्यावेळेस मला काही याची माहिती नव्हतं. मात्र तरी पण याचा स्कोअर आमचा 2000 EWS मधून 221 लागला होता. 7500ची ही क्लर्क होती. मात्र मला होते 249 मार्क होते मला. तरी पण मी टायपिंग फेल झाल्यामुळे बाहेर आहे. ओके, जाऊ दे. त्यानंतर पुढे बघा. आता एकच रोग राहिला आपला, हा एवढा पाहू आणि मग हा डेमो व्हिडिओ आपण इथे संपू. तर बघा, अजैविक रोग, संपूर्ण रोग घेतलेत आपण. आता भातावरील पडणारा खैरा रोग हा कशामुळे पडतो, तर झिंक किंवा जस्त यांच्या कमतरतेमुळे पडतो. तर याची ट्रिक्स बघा. याची ट्रिक्स अशी आहे की खैरा गावातील लोकांच्या आहारात भाताची कमतरता पडली म्हणून त्यांच्या शरीराची झीज झाली असं आपण म्हटलंय. खैरा रोगाला आपण काय म्हटलं, खैरा गाव म्हटलं. खैरा गावातील लोकांच्या आहारात भाताची कमतरता पडली असं का म्हटलं, कारण खैरा नावाचा रोग हा भातावर पडतो आणि तो झिंक किंवा जस्ताच्या अभावामुळे पडतो. म्हणून खैरा गावाच्या लोकांच्या आहारात भाताची कमतरता पडली म्हणून त्यांच्या शरीराची झीज झाली असं का म्हटलं, कारण झी म्हणजे झिंक आणि ज म्हणजे जस्त यांच्या अभावामुळे तो होतो. मग लगेच त्यावर आलेला प्रश्न बघा. भातावरील खैरा रोग हा कोणत्या सूक्ष्म पोषक घटकाच्या कमतरतेमुळे होतो, तर हे बघा, ट्रिक काय आपली, झिंक म्हणजे झीज झाली म्हणजे झिंक. त्यानंतर लगेच पुढे, तांदळावरील खैरा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो, STI-15 ला. ट्रिक काय आपली, झीज, झीज मग इथे जस्त, हे आपलं योग्य आन्सर आहे. तर अशा प्रकारे हा आपला कोर्स असणार आहे. याची प्राइस फक्त 11 रुपये आहे. जर डेमो व्हिडिओ आवडला असेल, आवडलाच असणार त्यात काही विषयच नाही, आवडला असेल तर तुम्ही कुठलाही विचार न करता हा कोर्स घेऊ शकता. तसे तुमच्या मित्रांनाही सांगू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.